जान्हवी, मला खूप टेन्शन आलंय श्री. अगं पण किती फेऱ्या मारतेस? या अशा फेऱ्या मारून तुझं टेन्शन कमी होणार आहे का? ऐक ना, आई काय करेल? काय आता कळेलच. श्री, आईने जर त्यांना स्वीकारलं तर किती बरं होईल ना. जान्हवी, अरे आपण विचार तरी करूया ना असा. हा असा विचार करून तुला बरं वाटणार आहे का? का तुला नाही बरं वाटणार? मलाही वाटणार आहे, निश्चित वाटणार आहे. अगं पण हे पण मग तुला असं वाटतंय का असं काही नाही होणार? चल आपण आत बसूया, मनीष वाट बघत असेल. चल. आई काय करणार आहे ना, मला बस टेन्शन. बस बस बस. या अशा फेऱ्या मारून ते बदलणार आहे का? चल चल. आणि हिच्याशी लग्न करणार हे कळलं असतं ना मला, तर मी माझ्या लेकाला विष घालून मारून टाकलं असतं, किंवा मी तरी मेले असते. हा दिवस बघण्यापेक्षा डोळे मिटलेले बरे. आई 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 आई. तुला काय वाटलं? गळ्यात हार घालून आलीस की मी तुला घरात घेईन? हा? तुझी लायकी तरी आहे का माझ्या समोर उभं राहण्याची? हा? आई माझ्या नाकावर टिच्चून माझ्या घरात आलीस. कला, कला ऐक माझं. चल चल चालेल. कला चाल तू बाहेर चल. आधी आई आणि जाऊन सांग तुझ्या आई वडिलांना नवऱ्याने त्या दिवशी टाकले. आई. आणि शोध तुझ्यासाठी दुसरा कुठला तरी नटुरडा. काय काय ए टवळे, काय सांगितलं होतं तुला मी? जाऊ द्यात ना पिंटूची आई, जाऊ द्या तो. काय जाऊ द्या? काय सांगितलं होतं तुला मी? माझ्या मुलाच्या नादाला लागू नकोस, माझ्या पोरापासून दूर राहा सांगितलं होतं का नाही? हा? का मराठी कळत नाही तुला? का साधा बोललेला कळत नाही? हा? शेण खायला तुला माझाच मुलगा सापडला? हेच शिकवलं काय तुझ्या आई बापाने? हा? आई बापा आहेत तरी का? हा? का टाकलेलीच आहेस? 12 गावचं पाणी प्यायलेली तू? आई आधी तू ऐक तर. बोल 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 बोल, मला तुझं ऐकायचंच आहे. बोल ना. मी एवढा तुझ्या लग्नाचा घाट घालून ठेवला, अंगठी केली मी तुझ्यासाठी, पत्रिका छापल्या, आणि माझ्या मागे तू सगळे हे धंदे करत होतास. कला आई पिंट्या सुनीताला घरात घे. चल चल चल. कला ऐक 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 माझा. कला नाही. ही पत्रिका तुझ्यासाठी छापलेली मी. ही पत्रिका काय करू काय तिचं? काही गरज नाहीये तिची. कला कधी ठरवलंस हे सगळं?
काय रे काय ताईने सांगितलं तुला हे असं करायला? नाही 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 ताईचा यात काही संबंध नाही. तिला तर हे सगळं काही माहित पण नाही आहे. जाऊ द्यात ना पिंटूचे. तोंड वर करून बोलतोयस हा? लाज नाही वाटत तुला? बाबांना घेऊन दवाखान्यात गेला होतास ना तू? कला कला काय तमाशा लावलायस तू हा? तुम्ही केलेल्या तमाशापेक्षा कमीच आहे हा. अरे कुठल्या जन्मीचं पाप म्हणून हा असला पोरगा जन्माला आलाय? आईच्या मुळावरच उठलायस का रे तू मेल्या? पोटात असतानाच का नाही मेलास तू? निपुत्रिक म्हणून सुखाने राहिले असते मी. चांगले पंख फेडतोय साईचे. अरे हेच करायचं होतंस तर कशाला नाटकं केलीस आई आई म्हणून? उकील नाही फुंकायचे होते ना तर लग्न तरी कशाला केलंस? असंच बोंबलत फिरायचं ना? अरे मला अक्कल नाही म्हणून मरमर करत होते मी तुझं लग्न जुळवण्यासाठी. आता थोबाड शिवलं तुझं. बोल ना. नाही, नाही, थोबाड का शिवलं? कला, आवाज बंद करा. थोबाड का शिवलं? कला लोक बघतायत लोक. बघू देत लोकांना. कळू देत ना लोकांना की तुमच्या चिरंजीवाने काय दिवे लावलेत ते. काय मोठा तीर मारून आलाय ना. आई इकडे जीवाचं रान करते चांगल्या मुलीशी त्याचं जुळावं म्हणून. नीट संसार व्हावा म्हणून जीव काढून ठेवते. आणि ह्याला बघा काय अवदसा सुचले. ह्या महामायाला घेऊन आलाय माझ्या उरावर बसवण्यासाठी. कला आता घरात जाऊन बोलूया आपण, बाहेर नको. का? बाहेर जाऊनच शेण खाल्लाय ना याने. अगं जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळग कला. तुम्ही ठेवलीत? नाही मला सांगताय तोंड वर करून तुम्ही ठेवलीत का? अरे माझा पोटचा गोळा सगळं आयुष्य शिजवलं मी याला वाढवण्यासाठी. तुमच्या मनाला काही वाटलं नाही का? एरवी अक्कल शिकवता ना सगळ्या जगाला. आणि ही असली धोंड बांधलीत माझ्या लेकाच्या गळ्यात. वाटोळं केलं तुम्ही माझ्या लेकाचं. देव कधीही माफ करणार नाही तुम्हाला. माझा तळतळाट लागेल तुम्हाला. बघाच तुम्ही देव तुमचं काय करतो ते. तुमचे हाल कुत्रा सुद्धा खाणार नाही. हाल होतील तुमचे. अरे नरकात जाल तुम्ही. आई अगं यात बाबांचा काही दोष नाहीये. मेली तुझी आई. नाव नको काढूस माझं पुन्हा. आई ही थेरं करायच्या आधी तुला आई आठवली नाही? जा आईच्या नावाने आंघोळ कर जातो. नकोय मला. नकोय असलं पोरगं मला. 9 महिने ह्याला पोटात वाढवला मी. कशासाठी? हा दिवस बघण्यासाठी. काय एका शब्दाने सुद्धा कळू दिला नाही त्याने. मी जोडे झिजवते. माझ्या लेकाला चांगली मुलगी मिळावी म्हणून मरमर करते मी. तर हा काय घेऊन आला गटार? सांगितलं सुद्धा नाही मला. आणि गळ्यात माळा घालून मोकळे झाले. हे असं होतं का लग्न? आईला फसवून तिच्या गळ्यावर सुरी फिरवून. अरे केसांनी गळा कापला ओ या दोघांनी माझा. सगळं आयुष्य वेचलं मी या दोघांसाठी. पण ह्यानी बघा काय गुण उधळले. मी पत्रिका पण छापून आणल्या होत्या. आता ह्याचं वाटोळं करायचं म्हणून मी चांगल्या घरातल्या मुलीशी ह्याचं लग्न लावत होते का? आई आहे ना मी. जन्म दिलाय ना मी ह्या पोराला. मी भाकरीच्या तुकड्यावर नव्हतं घेतलं हो याला. आणि ह्याने बघा काय केलं. काय करायचं काय आईने? आता काय जीव द्यायचं का आईने? आणि खरंच सांगते याच्यात माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं ना तर ह्या दोघांचं नाव सांगा तुम्ही पोलिसांना. अटक करा म्हणावं. यांच्या विश्वासघातामुळे मनस्ताप झाला
आणि मानसिक त्रास सहन न झाल्यामुळे मी जीव दिला असं सांगा तुम्ही. नाहीतर माझ्या आत्म्याला काही शांती मिळणार नाही. माझा आत्मा भूत होऊन भटकत राहील तुम्हा सगळ्यांच्या डोक्यावर. सांगाल ना उमा वहिनी? नक्की सांगा तुम्ही सगळ्यांना. शांत व्हा. नाही सांगा तुम्ही. आई तू आज चल ना ग प्लीज. कुठे आत? आता आत नाही, आता स्वर्गात. असं नको ना ग करूस आई प्लीज. का तमाशा करायचा मगता काय फक्त तूच घेतलायस काय? आई हात जोडतो ग मी तुझ्या पुढे हात जोडतो प्लीज. हात जोडून काय उपयोग आहे? कला आता पुरे. आता माझ्या मरणानेच पुरे होईल सगळं. मी जीवच देते ना, म्हणजे थंड होईल तुमचा आत्मा. काय करायचंय काय जगून तरी? काही अर्थच राहिला नाहीये माझ्या जगण्याला. आई मी पाया पडतो तुझ्या. मी पाया पडतो तुझ्या. आता बस कर ना ग प्लीज. अरे मी पाया पडते तुझ्या. मोठा पराक्रम गाजवून आलायस ना तू. पाया पडलं पाहिजे तुझ्या. धन्य धन्य झालं हो माझं जगणं अगदी. तुमच्या सारख्याच्या पाया पडल्यानंतर मुक्ती मिळेल ना मला. तमाशा पुरे. आणि आता घरात चल. आणि काय करू? काय पंख्याला लटकू का? का अंगावर रॉकेल ओतून घेऊ? एक काम कर पेट्या, जरा जरी आईच्या दुधाचे उपकार मानत असलास ना, तर आज जा आणि रॉकेलचा डबा घेऊन ये. आणि काड्याची पेटी पण आण. सगळ्यांसमोर पेटवून घेते मी स्वतःला. आजच काय तो खेळ संपून टाकते सगळा. अरे पुरे झाले आयुष्यात धिंडवडे. आता आणखी काही वाभाडे निघण्यापेक्षा संपूनच टाकते ना आयुष्य. आणि सगळ्यांसमोर जीव देते मी, सगळ्यांच्या साक्षीने. मी मेले तर एकटी नाही मरणार. तुमच्या गळ्याला फास लावून जाईल, लक्षात ठेवा. अरे आज मनीष साईबाबा घरात नाहीये. बरंच झालं ना. बरं झालं ग, गरजच होती आता ह्याची. श्री दे. श्री अजून कोणाचाच फोन नाही आला रे. हो रे. बराच वेळ झाला ना. हो ना. मला आरडाओरडाचा आवाज ऐकू येतोय का? आईच्या ओरडण्याचा आवाज येतोय. नाही ग, तुमचं घर बरंच लांब आहे इथून. इथपर्यंत आवाज येणं शक्यच नाही. हा नाही नाही थांब थांब, तू हे बघ लक्ष देऊ नये. आईच्या ओरडण्याचा आवाज येतोय हा. नाही जान्हवी, तुला भास होत असेल कदाचित. भास कशाला होईल मनीष? अगं आणि बाबा फोन करतील, तू नको काळजी करूस. काळजी नाही रे करत आहे मी श्री, पण मला वाटतंय हा आईचाच आवाज आहे. हो, खर तर मला सुद्धा पुसटचं काहीतरी ऐकू येतंय. नक्की कळत नाहीये, पण आमच्या इथे नळावर रोजच भांडणं चालली असतात. आज जरा कमी येतोय आवाज. मनीष तू जरा बघून येतोस? हे बघ मला स्पष्ट ऐकू येत नाहीये, पण मला असं वाटतंय हा आईचा आवाज आहे. ओके ओके, मी जातो. तू टेन्शन घेऊ नको. एक मी पण येतो. नाही श्री तू थांब. अरे तुला बघू नका, त्यांना संशय येईल. त्यापेक्षा मी एकटाच जातो. जिजू, मनीषचं बरोबर आहे. त्याला जाऊ दे एकट्याला. आलोच मी. टेन्शन घेऊ नकोस. आलो.
मस्तपैकी स्वयंपाक करते सगळ्यांसाठी. बेबी आत्याला कळवूया फोन करून. जान्हवी, काय अर्थ आहे या वागण्याला? घड्याळात बघा जरा किती वाजलेत ते. घरातनं केव्हाचे निघालाय तुम्ही? आम्ही काही बोलत नाही म्हणून वाटेल तसं वागताय तुम्ही. बरं, काही कळवायची पद्धत आहे की नाही? आम्ही समजायचं काय? सगळेजण घरात वाट बघतायत तुमची. तुम्ही आला नाहीत म्हणून कोणी जेवलंही नाही इथे या घरामध्ये मी सोडून. काय चाललंय तुमचं हे? आत्ताच्या आत्ता तुम्ही जिथे आहात तिथनं निघून या घरी. बेबी आत्या, मला काहीही ऐकायचं नाहीये. आत्ताच्या आत्ता तुम्ही निघून नाही आलात ना तर मी इथून गाडी घेऊन तुमच्याकडे येईन आणि मग तिथे जे होईल ना त्याला तुम्ही जबाबदार असाल. मी बोलतोय याच्याशी. जाऊ द्या वहिनी, जाऊ द्या. जाऊ द्या जाऊ द्या. आता जाऊच तर द्यायचंय ना, जीव जाऊच द्यायचंय. बघा तुम्ही सगळेजण घरी जा तुमच्या. बघा सकाळी तुम्हाला इथे माझा मुर्दा पडलेला दिसेल. काही अर्थ नाही हो कशात. सगळं डोक्यावरनं पाणी गेलेलंय. अरे माणूस सहन तरी किती करणार मला सांगा ना, किती सहन करणार? माझ्याही सहनशक्तीला मर्यादा आहेत ना, मी पण माणूसच आहे ना. काय करू, काय मी करू काय? अरे ज्या लोकांसाठी मी जीव काढून ठेवत होते त्यांनी माझा घात केला. पुरे झाले रे बाबा, पुरे झाले हे भोग. ने मला आता ने. कला, मी आता हात जोडतो तुझ्या पुढे. अहो आता हात कशाला जोडताय? त्याच हाताने गळा दाबा ना माझा. केसाने गळा कापण्यापेक्षा ते बरं. हे सगळं करून काय मिळणार आहे कला तुला? तुम्हाला काय मिळालं हो माझा विश्वासघात करून? सांगा ना, सांगा. जाऊ दे आता कशाला बोलते मी तुमच्याशी. झालं झालं, आता माझी जायची वेळ झालीये. सुखाने राहा तुम्ही. मी गेल्यानंतर ना तुम्ही अगदी सुखाने राहा. पाटेकर भाऊजी, जरा तुमच्याकडे कागद आणि पेन आहे का? ते घेऊन या जरा. नाही, मला लिहून ठेवायचंय. मला लिहून ठेवायचंय माझ्या नवऱ्याच्या आणि मुलाच्या जाचाला कंटाळून मी जीव देते म्हणून. ये रे ये मनीष, ये रे बाबा ये. मला काय सांगू रे तुला? हा काळटा पिंट्या बक्षीण खाऊन आलाय. नाही, अरे आणि हा उकिरडा घेऊन आलाय फुलांमध्ये गुंडाळून. सांग तुझ्या मैत्रिणीला फोन करून सांग. तिला म्हणावं आई आता जीव देणार आहे. नवऱ्याच्या आणि मुलाच्या जाचाला कंटाळून जीव देणार आहे आणि अशी चिठ्ठी पण लिहून ठेवणार आहे. सांग तिला. काकू तुम्ही काय बोलताय? काकू आपण आतमध्ये जाऊन बोलूयात चला. अरे आई, आई पास कर का आता? माफ कर ना आम्हाला प्लीज. अरे तूच माफ कर मला. का मी तुला जन्म दिला? सांग ना, का जन्म दिला तुला? तूच माफ कर रे बाबा मला. खरं सांगू का? अरे माझंच चुकलंय. जन्मल्यानंतर तुझ्या नरडीला तेव्हाच नख लावलं असतं ना तरी ही वेळ कशाला आली असती माझी? सांग ना. पण आई व्हायचं होतं ना मला रे. आई व्हायचं होतं या 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 घोड्याची. घे. आई व्हायचं होतं ना तुला. घे. काकू तुम्ही काय करताय? काय चाललंय तुमचं काकू? काय होतं तुम्हाला?
काय होते तुम्हाला आई काय होतं आई ताई काय होते पाणी तुम्हाला पाणी हे पाणी वारा. मी एक कांदा काही बोलवू नको. अहो पण काकूनी जीव दे- काही जीव देत नाहीये म्हणजे अरे पोकळ धमकी आहेत नुसत्या, काही होणार नाहीये. अहो पण काका मनीषा एक माझा जानू आहे ना तुझ्याकडे, तिला म्हणा तिच्या घरी जा. अहो काका हे ती सगळं म्हणत होती तेच खरं आहे की काय असं वाटायला लागलंय मला आता. तिला चाळीच्या बाहेर काढ, तिच्या नजरेला हा तमाशा नको पडायला. गरोदर आहे बिचारी. काका मी खरंच जाऊ? हो सांग तिला, जा म्हणा तुझ्या घरी, बोलू आपण नंतर.